शांती। आज आहे 11 मार्च 2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये शर्यत लावा, तर पुण्य आत्मा बनाल, स्वर्गाची बादशाही मिळेल। प्रश्न आहे, ब्राह्मण जीवनामध्ये जर अतींद्रिय सुखाचा अनुभव होत नसेल तर काय समजले पाहिजे? उत्तर आहे, जरूर सूक्ष्ममध्ये देखील काही ना काही विकर्म होतात। देहाभिमानामध्ये आल्यानेच विकर्म होतात, ज्या कारणामुळे त्या सुखाची अनुभूती करू शकत नाही। स्वतःला गोपगोपिका समजत असताना देखील अतींद्रिय सुखाची भासना येत नाही। जरूर काहीतरी चूक होत असेल, त्यामुळे बाबांना सत्य सांगून श्रीमत घेत रहा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. ध्येय खूप उच्च आहे, त्यामुळे पावलोपावली आत्मिक वैद्याकडून सल्ला घ्यायचा आहे। श्रीमतावर चालण्यातच फायदा आहे, बाबापासून काहीही लपवायचे नाही। 2. देह आणि देहधारीपासून बुद्धीचा योग काढून एका बाबा सोबत लावायचा आहे। कर्म करत असताना देखील एका बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। आजचे वरदान आहे, सदैव संपन्न मूड मध्ये अर्थात संपन्न अवस्थेमध्ये राहणारे पुरुषार्थी सो प्रारब्धी भव। स्पष्टीकरण आहे, बापदादा वतन मधून बघत असतात की ब्याच मुलांची अवस्था सतत बदलत असते। कधी आश्चर्यकारक अवस्था, कधी प्रश्नात्मक अवस्था, कधी गोंधळलेली अवस्था, कधी दबावाची अवस्था तर कधी दबावमुक्त अवस्था। परंतु संगमयुग प्रारब्ध भोगण्याचे युग आहे, पुरुषार्थी युग नाही। त्यामुळे जे बाबांचे गुण तेच मुलांचे, जी बाबांची अवस्था तीच मुलांची, हेच संगमयुगाचे प्रारब्ध आहे। तर सदैव एकरस, एकाच संपन्न अवस्थेमध्ये रहा, तेव्हाच म्हणणार बाप समान अर्थात प्रारब्धी स्वरूप असणारे। स्लोगन आहे, बापदादांच्या हातामध्ये बुद्धी रूपी हात असेल तर परीक्षा रूपी सागर मध्ये डगमगणार नाही। ओम शांती।